हॅलो. हॅलो. हा, बोला ना श्री ताई. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ताई मी तुमचं आत्ताच ते युट्यूब चॅनल बघितलंय का ताईंनी मला नंबर वगैरे दिला तुमचा. अच्छा. हो, ते भोसरे ताई म्हणून आहे पुण्याच्या बघा, ते केंगे दादांना ओळखता त्या. अच्छा. हा हा हा. हा, तर मला विचारायचं होतं, मला तर अनुभव तर सांगायचा आहे, पण पहिले मूर्तीच्या बाबतीत विचारायचं आहे. हा माझ्या घरामध्ये ना स्वामींची मूर्ती आहे 1 फुटाची बरं का. तर हा. तिला रिसेंटली म्हणजे अजून 4-5 महिने झाले बघा महाराजांना घरी आणून. हम्म बट मला आता ना असं जाणवतंय की मूर्तीच्या जे पायाला स्वामींना ना असं खड्डा पडल्यावाने झालाय बरं का. हम्म आणि महाराजांच्या चेहऱ्यावरचा कलर गेलाय आणि एका साईडचा जो कान आहे का, हम्म. तो पण असं थोडस जे निघल्यावाने झालंय. तर मला म्हणजे समजतच नाहीये की मी काय करू म्हणून. म्हणजे ऍक्च्युली आता त्या मूर्ती, आता तुम्हाला पण आपला महाराज किती जीव गुंततो म्हणून हो आपण त्याला हो. सेवा केली, ते केलं. म्हणजे मला सगळं कळतंय की बाबा हे निघलंय, पण मला महाराजांना सोडूच वाटत नाहीये. निघाला म्हणजे कसली आहे ती मूर्ती, कशाची आहे? रेझिन रेझिन मध्ये. रेझिन. हा, काय म्हणजे आता ते मटेरियल आहे ते? आपलं मार्बल सारखंच असतं ते, काय म्हणतात त्याला, चुना भरलेला असतो बघा आतमध्ये त्याच्या. अच्छा. हा हा, असं बघा. सोन्याची आहे. अशी मूर्ती का आणायची ताई? हो, म्हणजे काय माहिती मला का आवडली होती ती. नाही नाही, पण आवडली तर चांगलं, पण आता कसं माझ्याकडे पण तुम्ही बघितली असेल ना, हा मार्बलची आहे पूर्ण संगमरवरी. हा 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 आहे, मोठीच आहे माझी पण. हा हा. हा, पण ती संगमरवरी आहे. नाही, ही आणि संगमरवरी नाहीये बघा. तुम्हाला तो पांढरा रंग बघून आवडला असेल. हा, म्हणजे ऍक्च्युली कसं त्याच्यावर स्किन कलर आहे, महाराजांना गंध वगैरे काढले, डोळे छान. आणि हा, मला एक छान असं कळत वाटतं ते. होतं की हा छान वाटतं बाबा बघण्यासाठी, असं वाटतं की बाबा समोर महाराज बसलेत म्हणून हो ते. ना, हो ना. हा, तर ती घेतली होती मी, तर ते असं झालं पायाला बघा आता. खड्डा कशामुळे पडला तो? काहीच म्हणजे मी त्याच्यावर अभिषेक पण घालत नाही, काय झालं हेच मला समजत नाहीये बघा. आणि कान असं तडा गेलाय का? हो, असं कानाचा जो कोपरा आहे का, एक कान जो आहे ना तो महाराजांच्या गालाला बराबर जॉईन आहे हा. हम्म. आणि एक जो आहे का तो जॉईनच नाहीये, जो आता कोपरा असतो त्रिकोण मध्ये तोच निघून गेला बघा. आपोआप. हो, म्हणजे आता ते कळतच नाहीये माझ्या चुकीमुळे झालं की ते कसं झालं म्हणून. नाही, ऐका ना ताई, आणि हं, ती मूर्ती जी आहे ती हं. पाण्यामध्ये विरघळते का? विरघळते, विरघळेल विरघळेल, रेती चुना आहे म्हटल्यावर विरघळेलच. हा, मग हा तुम्ही काय करा आता, हा हा घरामध्ये हा तुम्ही बादलीत पाणी घ्या. आज गुरुवार पण आहे, चांगला वार आहे. हा हा हा, हा हा. आणि त्याच्यामध्ये त्या बादलीमध्ये ते विसर्जित करा, पूजा अर्चा करू. हो हो हो. हा, हा. आणि ते पाणी तुम्ही तुमच्या झाडाच्या कुंड्याने टाका. ओके, चालेल ना. आणि मी म्हणत होते, हं. नवीन आता माझे मिस्टर अक्कलकोटला गेलेत बघा, आज त्यांचं माझं गुरुचरित्र पारायण चालू आहे. हा, मग त्यांना आणि आजच गुरु पुष्यामृत योग पण आहे ना, हा, तर तर आज मग त्यांना आणायची आहे पितळेची घ्यायला मूर्ती. सांगा, नाही तर मार्बलची मोठी घ्या. हा, तर मग मला मूर्ती घ्यायची आहे. म्हणजे माझं देवघर ना भरपूर मोठं आहे आमच्या घरामध्ये. हा, मग 1 फुटाची घ्या ना, मार्बलची आणायला सांगा. हम्म. पण थोडी हा महाग मिळेल ताई. हा, नाही मी मागचं काही नाहीये. हा, मग घ्या ना, हा, मार्बलची घ्या मोठी. हो, म्हणजे कसं त्याच्यावर अभिषेक पण, आता ह्या मूर्तीवर मी अभिषेक घालत नव्हते ना, असं वाटायचं आपण सगळ्या देवतांना अभिषेक घालतो आणि मेन वाईट महाराजांना वाटतं. हो अभिषेक हो. घालू शकत नाही आपण. आता माझ्या घरातली तुम्ही म्हणजे व्हिडिओमध्ये आहे ना जी हा. मूर्ती, हो हो ती माझ्या घरातलीच आहे. हो हो. हा, पण मी कशी मार्बलची, तरी पण मी ना रोज नाही करत बाबा देवांची आंघोळ, हा 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 कारण मला भीती वाटते. मग हा मी कशी करते, आठवड्यातनं एकदा करते. गुरुवारी हा का. हा, आठवड्यातनं एकदा हम्म. मी करते. म्हणजे जसं मला एखादी चांगली जमेल. तिथी असेल, हो हो. हा, असं. आता तुम्हाला माझा अनुभव सांगते ताई. मला माझ्या लग्नानंतर मला 7 वर्षानंतर संतान प्राप्ती झाली. 7 वर्षानंतर? आणि झाली तर ऐका ना, 3 माझे मिसकॅरेज झालेत. म्हणजे एक तर बापरे. जुळे होते बाळ, 5व्या महिन्यामध्ये आई ग. अचानकच माझ्या पोटात दुखायला लागलं आणि ते डिलिव्हरी होऊन गेली माझी. आणि त्याच्या अगोदरच, ते राहण्याच्या अगोदरच, म्हणजे मी नेमकीच महाराजांच्या सेवेत आली. माझ्या अनुभवावरून हे कळतं की बाबा महाराजांच्या सेवेत आल्यावर भोगच महाराज भोगून घेतात. हा सेवेत आले मी, माझी प्रेग्नन्सी झाली, ट्रीटमेंट चालू होती. हा. ट्रीटमेंट चालू होती आणि त्याच्यातच ती ट्रीटमेंट मला इफेक्ट देण्याच्या ऐवजी एवढी माझ्या शरीरावर हे झाली की माझ्या पूर्ण शरीरामध्ये पाणी झालं. आ. हा, पूर्ण पाणी, म्हणजे जे आई आपले गो. हो,
म्हणजे ओव्हरी हायपर स्टिम्युलेट म्हणतात त्याला, तर माझे ओव्हरी हायपर स्टिम्युलेट झाले, म्हणजे जे अरे एग्स अरे बनतात अरे अरे ना, अरे हो. तर ते एवढे जास्त प्रमाणात फुगले आणि ते पाण्याचे असतात ना, त्याच्यामुळे ते पूर्ण शरीरात माझ्या पाणी होऊन गेलं. अरे 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 अरे. तर तसं झालं आणि मग त्यानंतर हम्म. आम्ही समजा संध्याकाळच्या 5 वाजेपासून मी, माझे मिस्टर आणि माझे आई वडील हे सकाळच्या 4 वाजेपर्यंत मला हॉस्पिटलमध्ये आयसीयूचा बेड आणि ऑक्सिजन भेटाव म्हणून फिरत होतो. बाई गो. आणि काय ते डॉक्टर? डॉक्टर म्हणजे नाहीच म्हटले त्यांनी, माझी जिम्मेदारीच नाही घेतली, नाही, आम्ही ज्या केलंच नाही. डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली ते? तेच ना, मग त्यांनी जिम्मेदारी नाही म्हटले, ते आमच्याकडून झालंच नाही. त्यांनी म्हणजे उभा पण नाही केला आम्हाला, म्हणजे त्यांना भीती वाटली ना, कारण की माझी अवस्थाच तशी केस झालेली होती. करायला पाहिजे अशा डॉक्टरांवर ताई. पण मग कसं होतं, तेव्हा माझी पण म्हणजे मला नाही नाही, तेव्हा तर आपला जीव आधी वाचवणं महत्वाचं असतं. हम्म. बरोबर. आणि त्यानंतर कसं मला बोलताच, म्हणजे आता मी बोलते ना, माझा श्वासच निघत नव्हता आणि बाई गो. मला इमिजिएटली आयसीयू मध्ये व्हेंटिलेटरची गरज होती. मला कोणताच डॉक्टर घेत नव्हते. अरे आता अरे. मी संभाजीनगरला राहते, तर मी संभाजीनगरचे सगळे नामांकित हॉस्पिटल फिरले. ते मला बापरे. चेक करत होते, पोटाला हात लावायचे, हं. काय त्या मशनी लावायचे आणि लगेच तुम्ही उचला तुमचं पेशंट म्हणायचे. अरे अरे मग अरे. आम्ही तिघं पण घरी आलो. हम्म. तर माझ्या तिथे मामाच्या घरी एक डॉक्टर राहतात, त्यांनी मला एमर्जन्सीत आयसीयूचा बेड रिकामा करून दिला. अरे बापरे. बघ. तिथं गेलो आम्ही, हा मग तिथे ट्रीटमेंट सुरू झाली. तर त्या पण हॉस्पिटलमध्ये 1 दिवस ठेवलं मला हा. आणि ते म्हणे आमच्याकडून पण नाही होत म्हणे, तुमचं पेशंट वाचणार नाही, तुम्ही घेऊन जा म्हणे, घरीच नाही म्हणे, दवाखान्यात पण नेऊ नका म्हणे. बाई पण गो. मग कसं आता आपल्या घरचे कसे सोडतील. मग कशा सोडतील, बरोबर आहे. तिथून परत दुसरीकडे हलवलं. मग हम्म. तिथे ट्रीटमेंट झाली. तर 10 दिवस मी आयसीयूत होते, हॉस्पिटलला होते तिथे. बापरे, कुठल्या आणि त्या हॉस्पिटलला होत्या मग? यमजमला. एमजिमलाच्या. हा. आणि तिथे मग झालं आणि 10व्या दिवशी त्या ट्रीटमेंट मध्ये असं कळालं की मला ट्विन्स प्रेग्नन्सी राहिली म्हणून. अच्छा, राहिलेली होती. राहिली, त्याच्यातच राहिली मला. हा आणि हा. महाराजांच्या लीला एवढ्या की त्याच्यात बाळ वाचत नाही, पण माझे वाचले तेव्हा त्या ट्रीटमेंट मधून. बापरे. माझ्या पोटातून पाणी काढलं, पाठीतून काढलं, पण अरे तरी पण अरे. ते वाचले. आणि मग घरी आलो. हा 5वा महिना म्हणजे 4था महिना क्लिअर केला आणि 5वा महिना लागणार, समजा आज 4था संपला, उद्या 5वा लागणार मला. हा. तर लगेच ते माझ्या पोटात दुखायला लागलं आणि लगेच बाळ खाली नॉर्मल डिलिव्हरी सारखं व्हायला लागलं मला. अरे अरे कळवंटे अरे. यायला लागले. आई ग. आणि मग गेलो तर तिथे त्या डॉक्टरांनी डिलिव्हरी करून घेतली. त्यात पण एक मुलगा आणि एक मुलगी होते. म्हणजे अरे आम्हाला अरे असं अरे. झालं होतं की आमचा पूर्ण संसार हे झाला असं झालं होतं. म्हटलं बरोबर आता हो. महाराज तुम्ही कायच माझं एवढी म्हणजे परीक्षा 2 घेतात. वेळा ट्विन्स गेले तुमचे? नाही, एकदाच गेले आणि त्याच्यानंतर ट्विन्स गेले. म्हटलं आता जाऊ द्या, महाराजांना न्यायचेच, असं आपल्या नशिबातच नसत. हा मग हा परत एकच बाळ राहिलं. म्हटलं आता एक राहिलंय, हा तर एकाने काय होणार आहे आता आपल्याला, आता हे बाळ चांगलं राहील म्हणून. हा आणि महाराजांना मी तेव्हा बोलली, म्हणलं माझे मुलगा आणि मुलगी नेले, जसे नेले तसे द्या म्हटलं मला परत. हा. बरोबर आहे तर हो. मग आणि माझ्या तर डॉक्टर बोलले की तुम्ही ट्विन्स कॅरी करूच शकत नाही, एवढी तुमच्यात कॅपॅसिटीज नाहीये म्हणे. हा 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 म्हटलं जाऊ द्या, म्हणलं आता एक दिलंय ते तरी चांगलं राहील. 3 महिने ते बाळ व्यवस्थित होतं. हा. 3ऱ्या महिन्यात सोनोग्राफी करायला गेल्यावर तर डॉक्टर म्हणे याचे ठोकेच गेले म्हणे, तुम्हाला हे काढून टाकावं लागेल. अय्या. 3ऱ्या महिन्यात पण सगळं चांगलं असून तसं झालं माझं. ताई, काय वेदना हो तुम्हाला त्या, मानसिक. आणि मग म्हणजे मी इतकी आणि ताई तुम्हाला, मला बाळाची एवढं का बरं हे लागलं होतं की हा आमच्या फॅमिलीमध्ये एक हे फॅमिली मेंबरच आहे. हा तर मी त्यांचं बाळ बघायला गेली, तर हा. त्यांनी मला त्या बाळाला हात लावू दिला नाही. नाही म्हणे तुला बाळ नाहीये, तू हात नको लावू म्हणे आमच्या लेकराला. कशी मूर्ख लोक हो. म्हणजे तेव्हा मला असं झालं की बाबा, म्हणजे का बरं नाहीये, होईल मला, अजून कुठे एवढं हे हो, झालंय. बरोबर पण आहे. मग त्यांना काय वाटलं त्यांचं त्यांनाच माहिती आहे. पण तेव्हा मी ठरवलं, म्हटलं मला दत्तक तर नाही घ्यायचं, पण मला हं, माझं स्वतःच पाहिजे. म्हटलं काही बरोबर होतं, आहे. कोणत्या पण परिस्थितीत, म्हणून मी एवढी मोठी ट्रीटमेंटची रिस्क बापरे. घेतली आणि ती माझ्या जीवावर बेतली होती. असं झालं. आणि बाई ग. त्याच्यानंतर मग 7 वर्ष झाले. त्याच्यानं मला 7 गुरुचरित्र पारायण करायला सांगितले होते. पण मी ठरवलं होतं, म्हटलं महाराज तुम्ही जोपर्यंत बाळ देत नाही ना, हा. प्रत्येक महिन्याला 1 गुरुचरित्र पारायण करेल. असे मी 2 वर्ष 24 पारायण झाले. बापरे. 2 वर्ष करत राहिले, मग महाराजांनी काही दिलंच बापरे. नाही. हा मग म्हटलं आता तर करायचं का नाही. मग तेव्हा ट्रीटमेंट सुरू झाली. दगदग पण नाही करायला सांगितलं. पण मग त्या ट्रीटमेंट एवढे मी इंजेक्शन घेऊन मला फरक नाही पडला. हा. तिथं कुठं मला एका गोळीवरती फक्त फरक पडला. आणि कोणत्या, त्याच हॉस्पिटलच्या? नाही नाही, दुसऱ्या, मी लगेच दुसरीकडे, त्या हॉस्पिटल आम्ही हा परत गेलोच नाही. हा हा. मग दुसरीकडे घेतलं. तर हं. त्याच्यात पण ते बाळ राहिलं. तर एवढे प्रॉब्लेम, मला ब्लिडिंग व्हायला लागली, टाका द्यायला लावला. आई 7व्या ग. महिन्यातच डिलिव्हरी करा म्हणे. मग अरे प्रत्येक अरे. महिन्याला हॉस्पिटल ऍडमिट होत होते मी.
बापरे. त्याच्यानंतर म्हटलं आता डिलिव्हरी केली, 9वा महिना लागून 4च दिवस झाले, म्हणलं आता डिलिव्हरी झाली, आता सगळं बाळ भेटलं, सारं झालं. हा. त्याच्यात पण डॉक्टर म्हणे तुमच्या बाळाला श्वासच घेता यायला नाही म्हणे, अरे राम. झालेल्या बाळाला. त्याला लगेच मग नाहीच होतं, ऍडमिट केलं. तो 5 दिवस तिथं व्हेंटिलेटर वरती, त्याचे लंग्स बापरे. मॅच्युअर झाले नव्हते. अय्या. तर मग तिथं त्याला ऍडमिट केलं. महाराजांची कृपा, जिथं महिना लागतो लेकरांना नीट व्हायला, तिथं माझं बाळ 5 दिवसात नीट झालं. बापरे. आणि मग 5व्या बाई दिवशी ग. सुट्टी भेटली. मग आता घरी, आता तो व्यवस्थित आहे. आता सगळं म्हणजे आता प्रश्न आहे मला, महाराज मी तुम्हाला काय मागू म्हणून. आणि एक लीला सांगतोय तुम्हाला, म्हणजे मी महाराजांना म्हटली होती हा की मला मुलगा आणि मुलगी पाहिजे, माझे तुम्ही नेले तसे. हा तर हा. माझी सख्खी बहीण, माझी सख्खी जाऊ आहे. अरे तर वा. तिला मुलगी झाली आणि मला मुलगा झाला. अरे वा. बघा महाराजांचं लीला, म्हणजे मी तर खरंच. नव्हते कॅरी करू शकत ना, पण महाराजांना तर द्यायचं होतं मला. राहायचं होतं. किती सुंदर. बघा आता दोघं पण, आम्ही पण एकाच घरामध्ये, दोघं पण एवढा जीव आहे त्या दोघांचा अरे वा. एकमेकांमध्ये. म्हणजे तुमची याला जर जॉईंट थोडं का, फॅमिली आहे? हो जॉईंट फॅमिली, म्हणजे आम्ही चौघच आहे आणि एक आजी सासू, माझे सासूबाई वारल्यात. अच्छा अच्छा. हा हा, हा आणि हा. सासरे तिकडे दुसरीकडे राहतात, त्यांनी दुसरी बायको केली तर ते दुसरीकडे आहे. मग अच्छा अच्छा. आम्हीच इथं, आम्हीच आहे. मग ती माझी सख्खी बहीण आहे, मग आम्ही सगळे एकत्रच राहतो. किती सुंदर, किती सुंदर. तर आणि मग बघा, ते बाळ केवढं आहे? तिला अगोदर झालं, म्हणजे ती माझ्यापेक्षा लहान आहे, पण मग माझं असं होत होतं ना, हो मग हो तिला हो. लवकर झालं. तिची मुलगी 1.5 वर्षाची आहे आणि माझा मुलगा आता 10 महिन्याचा होईल. हा, काय हरकत हा नाही. हा, पण पण मग ते किती सारखेच दिसते, सुंदर. कोणी पण त्यांना म्हणतं की हे जुळे का. अय्या, किती छान ना. हा, काही नाही, आता असं झालं बघा. स्वामींची छान कृपा राहील तुमच्यावर. हो, म्हणजे आता मला प्रश्न आहे, मी म्हणजे महाराजांसमोर गेली ना की मी काय मागू, आता तुम्हाला सांगा, तुम्ही सांगा आता मी काय मागू तुम्हाला. आणि मला त्यांना आता इतकं वाईट म्हणायचं वाटतं. माझ्याकडनं सेवा करून घ्या आता काय. जे लोक म्हणतात ना ताई आम्ही एवढं सेवा केल्या, तेवढं केलं, महाराजांनी आम्हाला अनुभव देत नाही, काही देत नाही. मग मी एवढे महाराजांनी 24 पारायण करून घेतले माझ्याकडून, तेव्हा बघा मला ना. एकही अनुभव आला नाही. हा आणि मी महाराजांना दररोज म्हणायचे, आता इतकं करते, आता तरी द्या ना बाळ, आता तरी द्या ना. पण त्यांनी जोपर्यंत 24 पारायण पूर्ण होत नाही, हा. तोपर्यंत मला नाही दिलं. बघा ना. नाहीच दिलं. ज्या दिवशी माझे 24 पारायण कंप्लीट झाले, त्याच्या 1च महिना गेला असेल आणि हा. लगेच मला प्रेग्नन्सी राहिली. वा. बघा. किती सुंदर अनुभव आहे म्हणजे मला ताई. एवढं असं झालं होतं की, म्हणजे लोकांनी ताई आम्हाला एवढंच तेव्हा साथ सोडली, जवळच्या लोकांनी. हो म्हणजे ना. त्यांना वाटायचं की माझे मिस्टर यांना हिच्या ट्रीटमेंटसाठी पैसे मागते काय, मी ऍडमिट होते ना, हा 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 तर हा. पैसे मागतील, हा मला दे म्हणल. पण अरे महाराजांची आमच्यावर तेवढी कृपा होती की ते माझ्या ट्रीटमेंट करू शकत होते. बर. तेव्हा मला 1.5 ते 2 लाख रुपये लागले. बाप रे. पण हो, कारण की तेव्हा सिच्युएशनच तशी झाली होती. बघा. तेवढं पाणी काढणारे डॉक्टर वगैरे सगळं बाहेरून मग बोलवावं बरोबर आहे, लागलं बरोबर होतं. आहे. पण ज्या हा. डॉक्टरांनी अशी चुकीची ट्रीटमेंट दिली ना ताई, हम्म. त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. नाही तर आम्ही गेलो अजून होतो काही परत स्त्रियांचे तिथे. हाल करतील ते. परत गेलो होतो, पण त्यांची त्यांनी फाईल आम्हाला, असेल ना तुमच्याकडे? हो सगळं होतं मग माझ्याकडे, आम्ही त्याच्यावर तुम्ही सगळं. कंप्लेंट ऍक्शन घेऊ शकता. गेलो त्यांच्याकडे, पण त्यांनी सांगितलं की तुमचीच बॉडी सपोर्ट केला नाही, आम्ही योग्य ट्रीटमेंट दिली होती. म्हटलं पण जाऊ दे, सगळ्यांचं असं म्हणत, बाबा तुझा जीव वाचला ना, आमच्यासाठी तेवढीच लय मोठी गोष्ट आहे. नाही नाही, जाऊ दे ते म्हणे. बरोबर आहे. पण हं. अजून कुठल्या स्त्री मुलींचे असे जीव नको घ्यायला, त्यांनी असे हाल नको बा हो, करायला. तेच ना, मग तेच झालं. त्यासाठी ज्या दुसऱ्या डॉक्टरांकडे ही फाईल दाखवा की बरोबर आहे का हम्म. ट्रीटमेंट हो किंवा हो काय, हो. आणि मग ऍक्शन घ्या. आणि मेन म्हणजे आमच्या संभाजीनगर मधला नामांकित हॉस्पिटल होतं ते. की अच्छा. बाबा, की एवढं, आणि असं वाटलं की बाबा हे डॉक्टर आपल्याला हे करतील. त्यांनी तर आम्हाला IVF करायला सांगितलं होतं, पण मी महाराजांना म्हटली मला ते एवढे पैसे घालायचे नाही. IVF जे काही पाहिजे ते नॅचरल द्या, नाही स्वतःच तर नाही पाहिजे. पण दिलं हा. तर काही हरकत नाही मला. पण बरोबर मग बर. मला नॅचरल द्या, मला काही ते IVF वगैरे करायचं नाहीये. हा 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 हा. महाराजांची कृपा, म्हणजे आता मी ऐकलं माझ्या बघा स्वामींनी. आता स्वामींना ऐकलं. म्हणा फक्त सुदृढ आरोग्य, मनशांती, हम्म. समाधान एवढं द्या. हो द्या. आणि मला असं होतं, एक दिवस पण सेवा नाही केली ना, मला एवढं निगेटिव्ह विचार येते की मला काय झालं, म्हणजे हा. माझी चिडचिड व्हायला लागते मी सेवा जर नाही केली तर. बघा किती असं होऊन छान, जातं. किती छान अनुभव ताई. मी शेअर हम्म. करते ताई. हो हो, चालेल, करा हा, करा, श्री हरकत स्वामी नाही. समर्थ ताई. श्री स्वामी. ते मूर्तीचं करू ना करा मग ते. लगेच. हो हो हो, हो. चालेल चालेल, आणि केंद्रे करते. दादांना एखादा फोन लागत असेल तर लावून बघा. मी पण लावते त्यांना, पण लागतच नाहीये बघा. हा, मेसेज करून ठेवा, पण आज हे करून टाका. हो हो, चालेल कारण चालेल, कसं करते. ते, आणि कुंड्या आहेत ना घराजवळ, हो, आहे, भरपूर आहे सगळं आहे. तर झाडांच्या मुळाशी ते टाका हो सगळं. हो, चालेल चालेल. हा, श्री हो, स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी.